चितळेचा आणि झेंडा मार्गचा एक प्लेयर पाठवायचा लवकर. चितळे सहकार्य करा, नंतर तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. चितळे पांडुरंग तांबट यांनी सुद्धा नेत्रदीपक फटकेबाजी केली. त्यांना सन्मानित केलं जातं. 500 रुपयांचं पारितोषिक जमा होतंय महेशजी मांगडे यांच्याकडून. त्यांच्या स्क्वेअर लेगला मारलेला तो फटका. पांडुरंगजी तोपटे 500 रुपयांचं पारितोषिक देतो. अजून ऑफ साइडला जे कॅमेरामन आहेत कृपया इकडे रोटेट करायचं आहे. चला सामना चालू करून घ्या. बॉल पाठवतो अंपायर आतमध्ये. चितळे संघांनी आणि झेंडा मार्ग संघाने एक. ओके, अभिनंदन पांडुरंगजी. चला सामना चालू करायचा. महेश दादा मांगडे तुमचं खूप खूप आभार. युवा उद्योजक महेशजी मांगडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. ज्यांनी खेळाडूंसाठी एक बक्षिसाच्या स्वरूपात रक्कम देऊन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला, ज्यांनी बक्षिसाच्या स्वरूपात पाऊस पाडला, त्यांचा सत्कार निखिल दादा गोगरे यांच्या हस्ते होईल. हे काय येते. सामना चालू करा. युट्यूबचा एक कॅमेरा इकडे फिरवायचा. युट्यूब वाले पंचांचा वाईटचा इशारा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो महेश दादा मांगडे यांचा सत्कार निखिल दादा गोगरे करतील. खरोखर महेश दादा तुमचं खूप खूप आभार असेल. त्यांनी मोठ्या रकमेचं बक्षीस इथं प्रत्येक खेळाडूला लावला. त्यांच्या गावातला संघ असू दे किंवा बाहेरचा संघ असू दे, त्यांच्या हस्ते आबाच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. धन्यवाद महेश दादा. नक्कीच नक्कीच तुमच्या सारख्या उद्योजकाची खेळाडूंना आत्मविश्वास आणून देणारी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला तर गोपी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. चालू सामना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चितळे वर्सेस झेंडा मार्ग. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 1. पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या सोबत धावसंख्येत बळ. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावा. पहिलं षटक चालू असताना गोपी संघाचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलाय गोपी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आणि इथे गडबड परंतु रनआउटची संधी होती. थोडीशी फेकी खराब. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा. झेंडा मार्क वर्सेस चितळे बंधू मिठाईवाले. चालू सामना सेमीफायनल 2 आणि अतिशय सुरेख टाकलेला हा चेंडू फलंदाज समजू शकला नाही. डॉट चेंडू.
पुढचा चेंडू राईट आर्म आउट द विकेटचा आणि ऑफस्कोरच्या दिशेने मारायला सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साहिलचं. आणि इथे फेकी चांगली होती, थ्रो चांगला होता साहिलचा, परंतु नॉट आउट असेल. आत्ताच्या 1 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा, बिनबाद 5 धावा पहिलं षटक चालू असताना. या पर्वत चौथे चालू असताना चितळे हा संघ प्रथमतः बक्षीस फेरीत प्रवेश केलाय. आता फायनल मध्ये प्रवेश करणार का हे बघायचंय. चितळे हा संघ नेहमीच स्पॉन्सरशिप साठी कायम पुढे असतो. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल करताना चितळे संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोपी, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि चेंडू फटका मोठा खेळलाय, परंतु चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. कोणी गेला घ्या शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 7 से नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील दादा कोंडे, माजी उपसरपंच खेड शिवापूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय. त्यांच्यासोबतच शिवगंगा प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष सागरदादा जरांडे, नंदानीचा कन्स्ट्रक्शन यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने ते स्वप्नील दादा कोंडे, दानशूर व्यक्तिमत्व स्वप्नील दादा कोंडे, नवनिर्वाचित शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांची उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय असेल आजच्या दिवसाकरता. यावेळेस पुल केलाय, चेंडू जाईल का सीमा रेषे पार. फिल्डर येईल तिथे, फिल्डर येईल, परंतु बॉल आणि फिल्डर मध्ये शर्यत जिंकली आहे बॉलने. चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. दोन्ही अध्यक्षांना विनंती असेल स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. स्वप्नील दादा कोंडे तसेच सागरदादा जरांडे विनंती असेल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. सागरदादा जरांडे होते, स्वप्नील दादा कोंडे. यावेळी फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय, परंतु 12वा फिल्डर इथे उभा राहिला वाळवाच्या स्वरूपात आणि त्यांनी झेल अडवला. सागरदादा जरांडे व स्वप्नील दादा कोंडे यांचं या स्पर्धेला मोठं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं खूप खूप आभार. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. वाईट चेंडू, अवांतर धावेने धावफलक वाढेल. 14 धावा. आजच्या दिवसातला दुसरा सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चितळे वर्सेस झेंडा मार्क. किरण धनावडे ऑन बॉलिंग. पुल केलाय, फटका, फटक्यात आहे वजन. धावा मिळतील 4 धावा. 18 धावा धावफलकावरती आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अगदी मॅन इन फॉर्म. केडी याचं दुसरं षटक.
यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय, फिल्डर आणि झेल बाद होतोय. फलंदाजाला जावे लागेल पेव्हिलियनच्या दिशेने. विकासने अगदी सुरेख झेल टिपला. चांगलं कमबॅक केडीचं. मेरिटेक वर्सेस प्रिकॉम या दोन्ही सामन्यांमध्ये झालेला सामन्यामध्ये प्रिकॉम संघाने मात्र विजय मिळवला आणि फायनल मध्ये आपलं तिकीट पक्क केलं. दुसऱ्या बाजूला आता चितळे वर्सेस झेंडा मार्ग चालू सामन्यामध्ये फायनलचं कोण तिकीट पक्क करेल. फटका चांगला खेळला, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय. अगदी सुरेख फेकी केली परंतु 2 धावा, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये झेडपी सदस्य डॅशिंग जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चितळे बंधू मिठाईवाले 11,000 रुपयांचं रोख रक्कम. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये आदिती कॉम्प्युटर्स खेड शिवापूर. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक राजेश भाऊ गोगावले ओनर बाय ड्रीम वेवर कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. सर्व झालेल्या मॅन ऑफ द मॅच अनिल भाऊ गोगावले माजी अध्यक्ष मिक्स शिवगंगा प्रीमियर लीग यांच्या सौजन्याने देण्यात आले. बेस्ट बॅट्समन ओमकार मोटे आयकॉन खेळाडू ओनर विठ्ठल अमृतुल्य यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. स्टेजचे सौजन्य प्रिकॉम टूल्स वॉटर भगवान दादा अवसरे ॲडव्होकेट जिल्हा व सत्र न्यायालय. जे ग्राउंड मध्ये गाडी आहे तेवढे बाहेर काढायचे सहकार्य करा. विनंती असेल आयोजनाला सहकार्य करायचे. मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल दिली आहे सागरदादा जरांडे माजी अध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग नंदानीता कन्स्ट्रक्शन. बेस्ट बॉलर साठी सौजन्य आलय सचिनदादा शेडगे युवा उद्योजक कुसगाव. अंपायरचं सौजन्य आलय अभिदादा अवसरे माजी सरपंच कोंडणपूर अवसरे नगर. आणि तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामदासजी मांढरे यांच्याकडून. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय, फिल्डर येतोय खाली आणि झेल बाद. पेव्हिलियनच्या दिशेने जावं लागेल फलंदाजाला. शिवगंगा खोऱ्यातील एक प्रसिद्ध गाडा मालक तसेच प्रिकॉम संघाचे आयकॉन अमोलदादा जरांडे यांचं या ठिकाणी स्वागत होतं. त्यांचं शिवगंगा इंडस्ट्रीज प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. अमोलदादा जरांडे यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. अमोलदादा जरांडे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच साठी सायकल दिलेली आहे. त्यांचं खूप खूप आभार. अमोलदादा जरांडेंनी स्टेजवरती यायचंय. मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला. युट्यूब लाईव्हचं सौजन्य आहे वननेस कंट्रोल पॅनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून. बॉल आणि स्टंपचं आयोजन केलंय, सौजन्य दिलंय सुनील भाऊ गोगावले माजी उपसरपंच गोगलवाडी. या दानशूर लोकांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र निर्विघ्नपणे पार पडत आहे. या सर्व दानशूर व्यक्तींचं शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार. सामन्याकडे जाऊया. 21 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस वेगाने टाकायला चेंडू होता, अक्षरशः खोदून काढला फिल्डर इथे वेगाने चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. चेंडू मात्र चांगला होता परंतु बॅट्समनने अगदी खोदून काढला ऑफ साइडला. खरं तर अमलदादा जरांडे यांची या आधीच्या सामन्याला गरज होती, खूप थोडा उशीर केला तरी त्यांनी फायनलच्या मॅचसाठी उपस्थिती दाखवली. वेगवान गोलंदाज फुल टॉस चेंडू बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 27 धावा. पंच सामना लवकर घ्यायचा आहे, मान्यवर आलेले आहेत फायनल सामना बघण्यासाठी. यानंतर अजून एक मॅच घ्यायची आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी, त्यामुळे थोडी घाई करा. यावेळेस पंचांचे हात जमिनी लगत समांतर, कारण धाव येईल अवांतर. केडी बॅक इन टू द अटॅक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टच चेंडू फील्ड तिथे येईल आणि देखना झेल घेतलाय मिड ऑफच्या दरम्यान टू द पेव्हिलियन. वय हा फक्त आकडा असतो, एज इज जस्ट नंबर, हे वासुदेव मुजुमले यांनी दाखवून दिले. अगदी चपळ चित्ता मिड ऑफला उभा असलेला वासुदेव मुजुमले यांचा झेल नक्कीच प्रेक्षणीय होता. सामना बघण्यासाठी आलेले ज्ञानेश्वरजी कांबळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेस लॉफ्टेड केला फटका जाईल सीमा रेषे पार. पंचांचा धावा, पंचांचा इशारा, धावा आहे 4. अगदी देखना फटका एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बिरकावून दिला, चेंडू मात्र सीमा रेषे पार. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 57 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर इथं उभा राहताना दिसतोय. धावांसाठी होतीये धाव. एका बाजूला असेल वैभव, दुसऱ्या बाजूला असेल मनोहर. किरणने मात्र चांगली गोलंदाजी केलीये, 1.5 षटक टाकले, 2 विकेट मात्र महत्वपूर्ण घेतल्यात, 17 धावा खर्च केल्यात. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या मागे स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय, 1 धाव तर घेतलीये. या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा तरार आपण पाहतोय. चितळे वर्सेस झेंडा मार्क, दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने आलेत. यावेळेस अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर येईल वेगाने, मिसफिल्ड होती दिसतीये. दुसऱ्या धावेचा कॉल येईल, तोपर्यंत सेफ पोहोचलाय.
यावेळेस मोठा फटका, फटका लॉफ्टेड आहे, फटका सेल्फ गिफ्टेड आहे, फटका 6 धावा मिळवून देणारा आहे. लाजवाब फटकेबाजी करताना दिसतोय वैभव. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटक बाकी आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. अजूनही फायनलचा सामना आहे, पर तसेच बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ देखील आपल्याला घ्यायचा आहे. स्पीडअप करा विनंती असेल. यावेळेस पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जाईल, इथे चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार, बॅक टू द बॅट षटकार आणि त्या पाठोमाग आलेला चौकार. धावसंख्येला मात्र नक्कीच वेग प्राप्त झालाय. 46 धावा धावफलकावरती आहेत. सन्मानजनक स्कोर उभारण्यात यश आलंय झेंडा मार्क संघाला. यावेळेस धावांसाठी धावा धाव, थेट डायरेक्ट हिट, रॉकेट थ्रो. किरणच्या हातामधून चेंडू सुटला की रॉकेट थ्रो असतो, त्याने दाखवून दिलंय आणि अगदी फलंदाजाला पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलंय. किरण धनावडे बॅटिंग बॉलिंग तसेच फिल्डिंगने देखील आपली चमक दाखवतोय. चितळे संघासाठी तारणारा बनलेला खेळाडू किरण. चला घाई करा, अंपायर लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. झेंडा मार्क कंपनी सहकार्य करायचंय. यानंतर अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. यावेळेस फटका खोदून काढलाय, कोटेन बॉलची संधी होती. फॉलो थ्रू मध्ये जाऊन देखील गौरवने काय स्वतःला बॅलन्स केलंय. झेल मात्र अवघड होता, परंतु काय वेगाने पुन्हा एकदा फेकी केली कीपरच्या दिशेने. 46 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल हवे, फिल्डर खाली येतो, झेल होईल का? आणि तू मे करण्याच्या नादात चेंडू मात्र जाईल सीमा रेषे पार. चौकार. अगदी गोलंदाज निराश होणार नक्कीच, आणि का नाही, जाळं विणलं होतं अगदी, परंतु चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये. झेल सुटला याचं दुःख नाही, मात्र चौकार गेला याचं दुःख मात्र नक्की असेल बॉलरला. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 50 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 षटक बाकी.
यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतोय खाली. जेल होईल का आणि जेल बाद. अगदी सुरेख जेल टिपला साहिलने. अगदी चांगलं जास्त अंतर ट्रॅव्हल केलं अंतर आणि झेल टिपला आपल्या संघासाठी. एक महत्वपूर्ण झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद केला. लॉंग ऑफला तैनात असलेला फिल्डर साहिल कोंडे. पंधरांची नावं घेतो आपण. 15 मध्ये जर नाव नसेल तर नाव नाही. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय निलेश उर्फ बड्डा. शेवटचं षटक या इनिंग मधलं. यावेळेस फटका चांगला खेळला ऑफसाईडच्या दिशेने. फिल्डर तेथे आहे आणि जेल बाद. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. पहिला बळी मिळवलाय. फलंदाजाला मात्र पेव्हलियनच्या दिशेने पाठवलंय बड्डाने. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही खेळाडूंना. चालेल चालेल. यावेळेस पुल केलाय. स्क्वेअर लेग दरम्यान फिल्डर येईल काव कॉर्नर दरम्यान. चेंडूसाठी धावा धाव आणि धावेंसाठी सुद्धा धावा धाव. 52 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी. वेगवान गोलंदाजी करतोय निलेश. यावेळेस ऑफसाईडला कटवलाय फटका. फिल्डर तिथे चुस्त दुरुस्त तंदुरुस्त. यावेळेस मोठा फटका. काव कॉर्नरच्या दरम्यान चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. अगदी धावसंख्येला लावलेला लगाम त्याने उघडून काढलाय. मोठा फटका पाहायला मिळाला. 59 धावा धाव फलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू ऑफसाईडला. फिल्डर येतो तिथे वेगाने. झेल टिपलाय बॅक टू बॅक 2 झेल. सुंदर झेल टिपलेत बड्डाच्या गोलंदाजावरती. अजय डिंबळेने सुरेख झेल टिपलेत या षटकामध्ये. स्ट्राइक चेंजेस सांगा तुम्ही. शेवटचा बॉल आहे. इनिंग मधला शेवटचा चेंडू. नाही 3 बॉल 5 झाले. स्कोर आहे ना. मी 3 झाले. मी यावेळेस लेग साइडला कटवलाय चेंडू. फिल्डर तिथे वेगाने येतोय. मिसफील्ड होताना दिसतीये. एक धाव तर पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. प्रयत्न आणि यशस्वी ठरेल. अगदी फक्त एक धाव होती. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवरती मात्र 3 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 63 धावा.
65 धावांवरती खेळ इथं आटोपलाय. 63 धावांचं आव्हान असेल चितळे संघाला विजयासाठी. फायनलचं तिकीट घेईल का? कोण घेईल? चितळे घेईल का झेंडा मार्क? शिवापूर यांचा राहुल चौधरी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. तसेच सागर जरांडे माजी अध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग, नंदानिता कन्स्ट्रक्शन यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. या दानशूर व्यक्तिमत्व आणि यांच्या दानशूर सगळं हातामुळे या स्पर्धेत शिवगंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीगला 4 चांद लागले. सागरदांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. राहुल चौधरी यांच्या शुभ हस्ते सागर जरांडे माजी अध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग यांचा सत्कार होतोय. धन्यवाद स्वप्नीलदादा कोंडे आणि धन्यवाद स्वप्नी सागरदादा जरांडे. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली. धन्यवाद.
एक धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद एक. डावखुरा पद्धतीचा फलंदाज किरण धनावडे काय करतोय आपल्या संघासाठी पाहिजे. पंच 2 धावा आत्ताच्या, सॉरी 2 बॉल 3, हा 3 धावा. जाऊया आपण मॅच कडे. स्थानिक आवाज इथे शिवंग खोऱ्याचा पहाडी आवाज राहुल चौधरी याच्या आवाजातून यावेळेस बॅटची आतली कडा धाव घेण्यास मात्र नकार दिलाय. यावेळेस मोठा फटका किरणच्या बॅट मधून. चेंडू जाईल का? सरळ सीमा रेषे पार. किरणच्या बॅट मधून आलेला पहिला खणखणीत षटकार. स्वागत केलंय बॉलरचं षटकाराने. 59 धावांचं लक्ष घेऊन हा संघ मैदानात उतरलाय चितळे. अगदी पाहतोय आपण सेमीफायनलचा दुसरा सामना. प्रेक्षणीय सामना, थरारक सामना. अगदी स्वामी विवेकानंद क्रीडा नगरीमध्ये खचाखच भरलेलं आहे प्रेक्षक राजांनी हे स्टेडियम. शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4. याची देही याची डोळा. पाहतोय आपण क्रिकेटचा सोहळा. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अपील. पंच इज नॉट इंटरेस्टेड. पंच म्हणून सदैव तत्पर स्क्वेअर लेग अंपायर बबलूजी राजिवडे. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अगदी कानापासून शिट्टी वाजवत क्षेत्ररक्षक कीपरच्या हातामध्ये विसावला. 1 बाउन्स चेंडू. टू व्हीलर कोणाची आहे? टू व्हीलर डायरेक्ट बाहेर जाऊ द्या. ऐका ना, ते बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेले आहेत कोण? पांढरा टी शर्ट. कोणाला व्यत्यय येणार नाही कुठल्या खेळाडूला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, कारण आता सर्व सामने फायनल पेरीतले आहेत. सहकार्य करा. डावखुरे गोलंदाज गजानन शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सहकार्य करायचंय विनंती असेल गजानन. आणि प्रेक्षकांचंही खूप असं धन्यवाद. याच मैदानावरती काही खेळाडू घडलेत. किरण शिंदे सारखा अष्टपैलू खेळाडू याच मैदानावरती घडलाय. यावेळेस फुल फटका खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार. शॉट अंपोल षटकार. नक्कीच राहुल दादा, आपण आता सांगितल्याप्रमाणे किरण शिंदे, गजानन शिंदे, मयूर तांबट सारखे दिग्गज खेळाडू या मैदानाने घडवलेत. अगदी हाफ पिच पासून ते फुल पिच पर्यंतचा प्रवास या मैदानाने पाहिलाय. हीच ती क्रीडा नगरी स्वामी विवेकानंद
क्रीडा नगरी. शिवगंगा खोऱ्याचा बाहुबली म्हणून किरण शिंदेला या ठिकाणी संबोधलं जातं. त्याचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद किरण. जागा सोडा. किरणजी शिंदे पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे. पंच वेळ वाया घालू नका. स्पीडअप करायची विनंती असेल. यावेळेस फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. अगदी देखणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर देखील चौकार, एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचे हात जमिनी लगत समांतर, कारण धाव येईल अवांतर. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. रोमांचकारी सामना चितळे वर्सेस झेंडा मार्क नाही का. यावेळेस खोदून काढला फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. चेंडू जाईल सीमा रेषे पार. खणखणीत चौकार. सामन्याचं समीकरण झालंय 25 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. चितळे संघाला अजूनही सलामीचे फलंदाज मात्र नांगर टाकून आहेत. विकास मुजुमले एका बाजूला 6 चेंडू 14 धावा. दुसऱ्या बाजूला किरण धनावडे 5 चेंडू आणि 10 धावा. मोठा फटका. किरणच्या बॅटमधून चेंडू वा, काय लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. शेवटपर्यंत चेंडूवरती नजरी टिकवून ठेवली. आपल्या संघासाठी मात्र 5 धावा वाचवल्या आहेत. पंचांचा इशारा काय असेल? वेल स्टॉप की षटकार? अहो, आपण युट्यूबला 5,000 रुपये दिवसाला देतो, बघतायत ते. कुणी प्रेक्षकांनी बाहेरनं काही निर्णय देऊ नका. या ठिकाणी कॅमेऱ्यात निर्णय पाहून दर्जेदार क्वालिटीचं लाईव्ह आपण ठेवलेलं आहे. निर्णय दिला जाईल. वेल स्टॉप. आजच्या दिवसातील बेस्ट मुवमेंट ठरेल ही घटना. वेल स्टॉप केला. आपल्या संघासाठी 5 धावा मात्र वाचवल्यात. अगदी जीवाची बाजी लावून हा झेल सुटला, मात्र 5 धावा तब्बल वाचवल्यात आपल्या संघासाठी अमरने. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पंच केला ऑफसाईडच्या दिशेने. पॉइंटला फिल्डर असेल. तेवीस चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे.
यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बीट झालाय. आक्रमक फलंदाज किरण धनावडे मात्र इथं स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 8 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतोय. यावेळेस फुल टॉस इथं वापरली नाहीये ताकद, इथं वापरली फक्त नजाकत. चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. इथं काळजी घ्यायची आहे, कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाणी द्या विनंती असेल आयोजन कमिटीला. बॉल लागलाय का चेहऱ्याला बघा. देखना फटका अगदी फ्लिक केला होता स्क्वेअर लेग दरम्यान. अगदी ताकद वापरली नव्हती, फक्त टाइम केला होता शॉटला. झेलची देखील संधी होती परंतु झेल सुटला आणि त्याचबरोबर ती चौकार मात्र गेला. 33 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मात्र. कोणतीही शारीरिक इजा होणार नाही याची प्रत्येक खेळाडूने दक्षता घ्यायची आहे. स्पीडअप करा, रेस्ट करायची असेल तर त्याच्या जागी बदली खेळाडू पाठवा. पंच अजून 2 सामने होणार आहेत, वेळ वाया घालू नका. बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम आहे. अनुभव 33 धावा धावफलकावरती आहेत. देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. किरणच्या बॅट मधून अगदी फ्लिक केला होता, टाइम केला होता, जास्त ताकद वापरली नव्हती. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील. 35 धावा धावफलकावरती आहेत. किरण धनावडे मॅन इन फॉर्म. 10 चेंडूत 19 धावा केल्यात. याच्यानंतर होणारा सामना 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी जो सामना होणार आहे तो फक्त 3 षटकांचा होईल. टॉस साठी यायचंय. यावेळेस फटका खोदून काढलाय ऑफसाईडला. पॉइंटला फिल्डर येईल तिथे वेगाने. आरामच नको द्यायला म्हणा, पटकन खेळा 3 ओव्हरची मॅच. जाऊ दे, वेळ नको. यावेळेस फ्लिक केलाय थर्ड स्लिपच्या दिशेने. 37 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या खालच्या टीमावर नाही. पुल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फटका जाईल सीमा रेषेपार. पंचांचा हात आकाशाकडे. षटकार आलाय. 43 धावांवरती धावफलक गेलाय. 17 धावा आणि 17 चेंडू आणि 20 धावांवरती धावफलक आहे. सामन्याचं समीकरण 17 चेंडू आणि 20 धावा. विकास मुजुमले 8 चेंडू 21 धावा. दुसऱ्या बाजूला किरण धनावडे मॅन इन फॉर्म 11 चेंडू 20 धावा. अमर पांगारेचं मात्र स्वागत केलं षटकाराने. अमर पांगारे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फ्लिक करण्याचा परत एकदा प्रयत्न. मोठी अपील परंतु पंच इज नॉट इंटरेस्टेड. वाईट चेंडू अवांतर धाव. अमरचा पुढचा चेंडू.
यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, संधी निर्माण झाली होती. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामधून थेट पाठीमागे 2 डिक्लेरेशन झोन मध्ये. 46 धावा धावफलकावरती आहे. 16 चेंडू आणि 17 धावा. बॉल टू रन असं समीकरण. यावेळेस मोठा फटका विकासच्या बॅट मधून. चेंडू झाला गेलाय सरळ सीमा रेषे पार. मैदानामध्ये होईल हाहाकार. पंचांचा इशारा. षटकार षटकार. जेव्हा आम्ही याला होतो ना कॉलेजला आता खेळत नाही. 52 धावा धावफलकावरती आहे. अर्धशतकी खेळी संघाची पूर्ण झाली आहे. चितळे संघाची. काय चितळे संघ पहिल्यापासूनच भारी खेळायचं. फायनल मध्ये तिकीट घेण्यात यशस्वी ठरेल का? आणि फायनल प्रिकॉम विरुद्ध चितळे असा होईल का? यावेळेस सरळ बॅटने मारला फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका जातोय. फिल्डर तिथे येतो. तोपर्यंत एक धावपत्र पूर्ण घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. सामन्याचं समीकरण अगदी सोपं होतंय. 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बिनबाद फलंदाजी करतायत आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या ठिकाणी जाईल चेंडू. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावांसाठी धावा धाव. जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 3 धावा मिळाल्यात. इन सर्च ऑफ गोल्ड वी फॉरगेट द डायमंड. सोने शोधण्याच्या नावात हिरा मात्र गमावून बसले. 3 धावा देऊन बसलेत. 13 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बिनबाद. विकास मुजुमले 12 चेंडू 34 आणि किरण धनावडे दुसऱ्या बाजूला 11 चेंडू आणि 20 धावा. थरारक सामना. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेत आहे. बॉलर खाली येतोय. झेल मात्र सुटलाय. 2 धावा तिथे प्राप्त होतील. एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत. यावेळी सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेल मात्र झाला नाही. सिंगल धाव मिळेल. 60 धावा धावफलकावरती आहेत. अकरा चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय किरण एम एस धोनी स्टाईलने हा सामना संपवेल का? क्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग दरम्यान बीट झालाय. वाईट वाईट. सामन्याचं समीकरण अगदी सोपं. यावेळेस मोठा फटका किरणच्या बॅट मधून. लाजवाब झेल टिपलाय स्क्वेअर लेग दरम्यान. मागचा झेल मात्र सुटला होता. यावेळेस चांगला झेल पकडलाय.
हे आहे स्पोर्ट्समन स्पिरिट. बाद झाल्यानंतर सुद्धा हस्तांदोलन करतायत दोन्ही फलंदाज करतोय कौतुक फिल्डरचं. हे आहे क्रिकेट स्पोर्ट्समन स्पिरिट. किरणने मात्र त्याचं काम केलं त्याच्या संघासाठी. साहिल अलॉंग दी कार्पेट फटका. फिल्डर तिथे तैनात. मिस फील्ड होताना दिसतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव पूर्ण. आणि याचबरोबर चितळे संघाने मात्र हा सामना जिंकून फायनल मध्ये अगदी दिमाखात प्रवेश केलाय. अभिनंदन चितळे. मेरिडेज संघ आणि झेंडा मार्क संघ आपला सामना होतो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 3 ओव्हरचा. बबलू पाटील पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे. बबलू पाटील आपलं सन्मान घेऊन जायचं आहे. बबलू शेठ चला पुढच्या नाणेपैकीचा कौल. मिरटेक आणि झेंडा मार्क पुढील होणारा सामना. दोन्ही सामन्यातील कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सामना फक्त 3 षटकांचा राहील. पॉवर प्ले 1 ओव्हर आणि 3च गोलंदाज असतील. चला ताबडतोब या. बोला सर. सर बोला. बॅटिंग